हॅलो. आज आम्ही चाललोय आजीकडे. पुढे काय बोलू मला नाही. हॅलो. तर तुम्हा सगळ्यांचं महावेश ब्लॉग मध्ये स्वागत. तर आज एका नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय आणि आज आहे संडे आणि आम्ही चाललोय आजीकडे म्हणजेच मम्मीच्या मम्मीकडे. तर ती खूप केव्हापासून आम्हाला बोलवत होती, तर आज तो मुहूर्त लागला. तर मी चाललोय, वहिनी आणि दादा आणि सगळेच म्हणजे 4च जण चाललोय. तर बघू पुढे काय काय होतं. चला आपण तर आता आम्ही पोचले आमच्या आजीच्या गावाला. तर त्यांची वाडी खूप मोठी आहे. तर आता तुम्हाला त्यांची वाडी दाखवतोय. खूप आंबे आहेत, काजू आहेत, सगळंच आहे, फणस आहे, परत इथे लिंबाचं झाड आहे. खूपच मोठी वाडी आहे. तर चला थोडं थोडं तुम्हाला सगळं दाखवतो. दीदीच दाखवणार आहे सगळं. तुलाच माहितीये. मला माहिती म्हणजे मी खूप कमी येते इकडे, पण माहिती आहे लहानपणी खूप यायची, राहायला वगैरे यायची. पण आता कसं तिकडे गेलो राहायला, मग आता एवढं जमत नाही. आम्ही गेल्या वर्षी दोघी पण आलेलो, तेव्हाचे पण व्हिडिओज आहेत आपल्याकडे ना. हा, असतील थोडाफार असतील तर आम्ही तुम्हाला दाखवू. पण मला वाटत नाही असेल जास्त काय, पण थोडंफार असेल तर दाखवू. तर चला आता वाडी बघू त्यांची. मोगरा वगैरे पण खूप लावलेला आहे त्यांनी, कोंबड्या वगैरे पण खूप आहेत. बघू आज भाजते का आजी कोंबडं बघू. इथे छोटं फणस आहे, नेऊ आपण, तोडू आता. कुठे? उभी नाही आडवी. युट्यूबला आडवीच. आंबे पण इकडे छोटे छोटे. कुठे आंबे? हे बघ ना, ए थांब, नाही काढलं तू? काढते पण थांब. कुठे आंबे? हा, हे हळूहळू ये, इथे घसरायला होईल ना. लिंबू बघ, लिंबू तू लांब थांब, जरा आली. लिंबू आहे ना. स्मेल भारी येते. आपण पानं नेऊया थोडस. आपल्याला जेवढं स्टँडर्ड बोलता येईल ना तेवढं बोलू, कारण असं आपल्याला सुटून नाही बोलता. हे जिला उतरता येत नाही एवढं. कशी किती मोठी वाडी आहे. आंबे तर खूपच असतात, पण ह्यावेळेस जास्त आलेले नाहीयेत. आणि त्यांच्या घराच्या समोर पण खूप झाडांचं वरची घर तर खूप मस्त वाटतंय. आम्ही बघा अनवाणी पायाने चाललेलो आहे दोघी पण. सवय नाहीये पण ठीक आहे. आता बघा कशी मोठी वाडी आहे. कोणाला त्यांचंच होतं. हो, सगळंच त्यांचं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा खूप यायचं इकडे. वाडी एक्सप्लोर करणार. बघू आता दीदी काय काय दाखवते. इकडचं मला काही जास्त माहित नाही, कारण खूप कमी वेळा आम्ही यायचो. जरी पण आम्ही लहान होतो तेव्हा पाहुणे यायचो ना, तेव्हा खूप कमी वेळा इकडे खेळायला आम्ही यायचो. नाही तर तिथे मगाशी दाखवला तिथेच आम्ही पूर्ण दिवसभर तिथेच खेळायचो. आणि वाडीत वगैरे आंबे लागल्यावरच यायचो, नाही तर असं कधी येणं नाही व्हायचं. तरी पण जास्त नाही यायचं कधी चुकून. तर बघू आता. आजी बोलली मोगरा आहे इकडे, तर मोगरा पण बघू, पण मला आता कुठे दिसत नाहीये. त्यांची वाडी सुरू झाली. बघू आता काय काय कसले झाड. हा, हे पेरू आहे, आंबे, काजू. तर खूप आहे. ह्यावेळेस आजी आजोबांनी
100 क्विंटल काजूच्या बिया विकलेल्या आहेत. मला म्हणायचं सध्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही इथे पण काजूचं झाड आहे. हा काजूचं झाड आहे. जिथे आम्ही लहान होतो ना तेव्हा लहानपणी यायचं ना तेव्हा तिथे तो मोहो आहे. तो दाखव मोहोच बोलतात ना की मोहो. हा मोहो त्या झाडाखाली पूर्ण दिवस मला भेटलंय. काय माहिती काय हे टेंबरून आहे वाटतं. काय माहित नाही पण टेंबरूनच आहे. समोर जी आहे ती पण पूर्ण वाडी आजी आजोबा. काय ती बोरती ती जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा यायची ती खायला. आता ही आठवलं का? मला. हा मला माहिती नव्हतं आधी की ही बोर आहे. आता बघितल्यावर आठवलं. खूप छान बोरं असायची. ते थोडी मोठी असतात नाही का ती बोरं हा 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 ती वाली असायची. पण आता तर नसतील ना तो सीझनच गेला. नाही काजू आहेत सगळे इकडे. काजू आंब्याची पूर्ण वाडी आणि थोडे लिंबू आहेत मध्ये. तर मोगरा कुठे आहे? आजी बोलली मोगरा आहे पण दिसत तर नाहीये. कदाचित तिकडे असेल नाही तर मग त्या वाडीत असेल. ती वाडी पण आजी आजोबांचीच आहे. समोर दिसते का? हो ती पण आजी बोलली मोगरा आहे. ती मोठी वाडी आहे. आंब्याची पण मोठी मोठी झाडं आहेत. थांबा. आता आम्ही वाडीतून बाहेर निघालोय आणि हे आहे आमच्या आजीचं घर. किती मस्त आहे डोंगरावर एकदम. आणि हा समोरचा क्लायमेट आणि ही वाडी बघा किती सुंदर आहे. इकडे आल्यावरच खूप भारी वाटतं हे ना. जेव्हा आम्ही लास्ट इयर आलेलो तेव्हाच पण वातावरण मस्त होतं. थंडीमध्ये आलेलो. उंचावर आहे मस्त वाटतंय. हा पूर्ण झाडांनी भरलेलं आहे बघू शकता तुम्ही. हा घरासमोरचं मग अशी काढायला विसरलो कारण आजी आजोबा समोर होते ना मग ते पटकन सुचलं नाही आम्हाला काढायला. तर आता काढू तुम्हाला थोड्या वेळात दाखवू. तर हे बघा किती सुंदर आहे. इथे मोहाचं झाड आहे समोर. मोठावाला आहे दिसतोय तो मोहाचं झाड आहे. दीदी आता नेते एक स्टोरी सांगायला. कशाची सांगणार आहे काय माहिती. तिथे मोहाच्या झाडाजवळ जाऊन सांगते मी. किती हिरवा झाड आहे. पक्ष्यांचा आवाज पण किती येतो ना वेगवेगळा. आजोबांना सांगायचं का आम्हाला थोडीशी जमीन द्या इकडे घर बांधतो शेती करतो राहतो. मस्तच वाटतं ना. खूपच भारी. आता खूपच ग्रीनरी वाटते. कदाचित थोडासा पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे असू शकतं. हळूया छोटं छोटं गवत पण उगवतं. काजूच्या बिया असतील का? हा काजूच्या बिया पण भाजणार आहेत आम्ही. बिया खूपच टाकायला चालू केलं की जेव्हा आम्ही यायचो ना आजीकडे मे मध्येच यायचो तेव्हा आम्हाला फक्त हेच काम असायचं. मोठ्या फोडायच्या गोळा करायच्या मोठ्या फोडायच्या आणि सुकवायच्या. हे बघा एक मोठा पडलेला पण आहे. कदाचित तो सीझन इकडे पण छोटे छोटे पडलेले आहेत. ह्याची आमच्याकडे भाजी पण करतात मोठ्यांची. करतात आणि हे जे आहे ना हे वाला त्याच्या ते फोडून सॉरी त्याचं तेल गाळतात ना. हा हे बघा हे फोडून नंतर याचं तेलाच्या बिया साफ करून याच्या बिया साफ करून आणि नंतर सुकवून आणि याचं तेल काढतात. तर इथे बघ कोवळा मोहो पण आहे. तर याची भाजी पण बनवतात. सोडून टाकतो. थांब 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 थांब. कोळे लागलेले आहेत तर हे अशा मोहट्यांची भाजी पण बनवतात. हे वरचं साल सोलायचं आणि आतमध्ये जो गर असतो त्याची भाजी बनवायची. बिया पण कोवळ्या असतात ना त्याच्यामुळे ते काढून टाकायच्या आणि फक्त जे त्या आतमधलं जे हे असतं त्याची भाजी बनवायची. आता कदाचित नसतील गोळा करत कारण बघा पडलेलं आहे. तर इथे आम्ही इथे समोर आजीचं घर आहे आणि आम्ही पूर्ण दिवस हे समोरचं चालू करतो. तर हे पूर्ण मोहाचं झाड आहे आणि समोर तिथे आजीचं घर आहे. तर जेव्हा आम्ही यायचो आजीकडे तेव्हा इथे पूर्ण दिवस आम्ही इथेच खेळायचो. स्टोरी सांगणार होती ना. हा मग ती स्टोरी सांगते. पूर्ण दिवस इथेच खेळायला असायचं आम्ही आणि मग जेवायचा टाइम वगैरे झाला तर मग आजी किंवा मामी आवाज द्यायची आम्हाला तिथं समोरच्या घरातून
आणि जेवायला वगैरे फक्त जायचं, नाही तर आम्ही पूर्ण दिवस इथेच राहायचो. मामाची मुलं, मोठ्याईची मुलं, आम्ही तिघं सगळे आम्ही इथेच खेळायचो. तर एकदा काय झालं, आम्ही खेळत होतो इथे पूर्ण जण. तेव्हा असं एवढं गवत वगैरे नव्हतं इकडे, असं प्लेन होतं. तर खेळता खेळताच माझ्या मोठ्याचा छोटा मुलगा पडला आणि त्याचं डोकं उठलं. तो एवढा जोरात रडत होता ना की म्हणजे सगळे हसायला लागलेले. तो रडतच खूप वेगळा होता. तर ती स्टोरी आहे, पण ते खूपच म्हणजे असं मला सांगायला नाही होते की कसं ते, पण तो खूपच रडत होता. आणि सगळे आम्ही कोंबडे बघा किती यातला कापायचा यातला हाच कुठला तरी. मस्त बघा कसे पिकलेले नाही आहेत, कच्चे. जेव्हा पिकतील तेव्हा आमच्याकडे येतील. आजी पाठवून देईल आम्हाला. आज एक कोवळा नेणार आहे आम्ही भाजीसाठी. बघा कसे मस्त झाले. एक रेसिपी आठवले तर मी ती लवकरच बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेल. आज फणसाची पाने घेऊन जाईल. इथे फाट्या गोळ्या केलेल्या आहेत. खूप भारी वाटतं ना ते. मला नको देऊ आता. उडतात ते ना का. थोडे थोडेच टाकू ना. मला नाही माहिती ते, मी कधी असं केलं. मला त्याचा स्मेलच खूप आवडते. कसं तिथे वरती पण एक पिकलेला आहे, पण तो काढायला नाही जमत. तिथे 2 आहेत बघ वरती ना. आपल्याला तसं पण लागतातच ना लिंब. रस नसतं त्याच्यामध्ये जास्त. हे पिकलेले आहेत ते घे ना. हे इथे हा वाला. थांब मी तोडते. हे घे. असं गोल फिरवायचं. हे इथे नाही असेल रस. आजी आणायचे पहिले. हा इथे पण वरती एक. तिथे वरती. हा चांगला हो. तुला सांग काय तो पाय तो पाय हो ना. म्हणजे सांग बरं काय समोर. ऑर्गॅनिक मँगोज. अल्फान्सो. त्याच्यावर वांगणपाडा. एकदम टोकाला नको जाऊ, नाही तर सरकशील. वॉटर क्वालिटी. ठीक आहे. बसता काढू. आज शिजवण्याची गॅरंटी नाही. आंबा पिकतो. इतकी लक्षात थोडा. नाही घे समोर तू पाडला तिथलेच नाही रे वरती. हा तिथं. हा बरोबर आहे.
हा काय चल ना काय टेक्निक नाही पाडायचं. तिन्ही मग ती गुतील ना. अरे हातातून पटकन दिसलं ना. ते ना